होय पांडे साहेब आता अचानक आले म्हणलं काय झालं काय नाही. मलाच कुठं माहित आहे बाबा. आता मी आलो इथं धावपळ करत सरपंचाने फोन केला लवकर या म्हणे. इथं काही यायला बोलावलं मला माहित नाही. आता आपण जेवढ्याला बोलावलं तेवढे समजा आलेले आहे नाही का. बरोबर काही हरकत नाही. तर आता महत्त्वाची हे जी मीटिंग आहे हो हे कशाबद्दल आहे हे तुम्हाला काही माहीत नाही. कसं आहे तुम्हाला सांगणं आमचं काम आहे. हो आता नेमकं MP पोलीस स्टेशनचा फोन आला होता आम्हाला की आपल्या गावातून जे CIDची जी टीम तयार झालेली आहे तर त्याच्या बाबाचं प्रतिज्ञापत्र लिहून घ्यायचं आहे आम्हाला. म्हणजे आता जी CID टीम तुमच्या गावची उद्या सकाळी निघणार आहे चाचा भतीजा याचा शोध घेण्यासाठी. तर पालकाचं परमिशन पत्र ते कसं त्यानं आम्हाला सह्या करून आणायला सांगितलेलं आहे. म्हणून तुमच्या पालकाची मीटिंग घेण्यात आलेली आहे. कायची CID कोणतं काय आपल्याला माहिती नाही. कोणतं कायचं CID काय साहेब म्हणलं कोणतं आम्हाला माहित नाही बा. हे सांगता म्हणजे तुमच्या मुलांनी तुम्हाला सांगितलं नाही का हे काय आहे काय नाही. अजून आजपर्यंत सांगितलंही नाही. अरे टीम तयार झाली त्याची उद्या सकाळी निघणार आहेत ते आणि तुम्हाला सांगितलं नाही त्यांनी. बोलता नाही ना बा आमच्या पोरांना काहीच सांगत नाही आम्हाला. आमचा भूषण आहे का त्या टीममध्ये. म्हणजे तुम्हाला माहिती नाही वाटते बा. कठीणच काम आहे. आता सांगा काय कर. हे पहा मी तुम्हाला टीम वाचून दाखवतो कोण कोण आहेत. तर याच्यामध्ये झाबरू गोंडा आहे, मारुती ढुटके, चेतन लारा, भानुदास पवार आणि भूषण टोयगोटे एवढे 6 मेंबर आहे. आणि एक सीताराम पवार हे एक घेतलेले आहे त्यानं. तर 7 मेंबरची ही टीम आहे. तर हे आता तुम्हाला समजलं ना पुरं. अरे बाबा मी मायपूर काय का त्यांनी चेतन आम्ही सांगा आता मला सांगत नाही त्यांना अजिबात सांगत नाही काय काय नाही कुठे चालले ते मग आहे काय त्याचं प्रकरण. काय करा म्हणजे तुम्हाला सांगितलं नाही का. बरं मी सांगतो समजून काय प्रकरण. तर हे जे चाचा भतीजा नावाचे 2 चोर आहे की जे रामपूरच्या जंगलामध्ये आज लपलेले आहे आणि त्यांना शोधून काढण्याकरता हे जे टीम आहे CIDची रामपूरची तर यांनी मान्य केलेलं आहे की आम्ही त्यांना पकडू. तर 10 लाख रुपयाचं MP सरकारने बक्षीस ठेवलेलं आहे. तर आता मी ते उद्या सकाळी जाणार म्हणून आत्ता आम्हाला फोन आल्यामुळे मी इथे हे प्रतिज्ञापत्र घ्यायला आलेलो आहो. असं म्हणजे असं हे शिजलेलं प्रकरण आहे ना आम्हाला आता माहीत पडून राहिलं. असं 10 लाख रुपये बक्षीस आहे समजा यायला जंगलात पाठवावं लागते. बरं बाकीचं अजून काय आहे समजा प्रतिज्ञापत्रात अजून काही विशेष. पण तुम्ही वाचूनच घ्या काय आहे काय नाही तर समजणारच आहे. याच्यात फक्त एवढंच मॅटर आहे की बा हे जे कार्य आहे आम्ही स्वखुशीने करत आहोत. आम्हाला कोणाचाही दबाव नाही. कोणत्याही सरकारनं आम्हाला असं सांगितलेलं नाही. आम्ही आमच्या परीने त्यांचा शोध घेणार आहोत. काही झाल्यास जबाबदारी आमची स्वतःची राहील. खाली पालकाची आणि तुमच्या मुलाची सही एवढा कागद तुमच्या मुलाजवळ तुम्ही सही करून 1 घंट्याच्या आत वापस पाठवा. अरे बापरे चला कामच झाला आता काय सह्या करते येईन काय काय खरं आहे. ठीक आहे काही हरकत नाही आला आमच्या लक्षात ते देऊन द्या मग मी सही करून देऊन देतो तुम्हाला. हा विषय मोकळा. नाही तुम्ही एवढी घाई गडबड करू नका. तुम्ही 1 घंट्याच्या आतही दिला तरी चालते. पद्धतशीर वाचा. वाचन केल्यानंतर मग त्याच्यावर निर्णय घ्या. नंतर तुमच्या मुलाची आणि तुमची सहमती करून याच्यावर स्वाक्षरी करा आणि 1 घंट्यानंतर परत आणा. हे घ्या मी तुम्हाला सगळ्या कागद देऊन देतो. तुम्ही घरून लवकरात लवकर येऊन जा. बरोबर ठीक आहे ना काही हरकत नाही द्या मग ते कागद देऊन द्या आम्ही बस 10-15 मिनिटांनी वापस येतो. हो ठीक आहे. अरे झुंबस मी काय म्हणतो तू जाय बरं आपला भानू कुठे दिसत असेल तर त्याला म्हणा घरी ये म्हणा लवकर. अजून हे कोणी यायचे पोरं बी असेल तर त्याला सांगून ते घरी जा म्हणा. त्यालाच पाठवणार बाबाले. हो बरोबर हो चालणार मी देतो त्याला आवाज. हो घरी या म्हणतो. हो ठीक आहे. भाऊ आले का हो काय म्हणते काय कायची मीटिंग कायची होती म्हणलं पण आम्ही म्हणलं बा साहेबाला येऊ का तर आम्हाला येऊ दिलं नाही त्याने काय होतं काय तिथं. बा ते तुमच्या बुड्याची मिटिंग घेतली त्याला माहिती दिली की बा अशी CID तुमच्या गावात तयार झालेली आहे. तुमच्या मुलाला पाठवता का नाही पाठवत. परमिशन घेऊन आले ते. सहीसाठी कागद दिला एक. आता तुमची सही घ्यायला लागते. तुम्ही घरी जा आता त्याच्यावर कागदावर सही करा आणि लवकरात लवकर वापस द्या. काय म्हणा या गावात CID काही समजून नाही राहिलं. आता काय सांगितलं मा बुडा होता तिथं नाही मला दिसला होता जातानी. आता सांगा नाही का आपत म्हणजे माही आपत आहे. आता मी नाही सांगितलं मा घरी. आता मा बुडा काय म्हणून काय सांगा आता. बरं शिवलाल भाऊ ते आपलं बबर भाऊ म्हणे तिथं. हो म्हणे बाबूरा सांगितलं नाही कसं काय करू राहिले म्हणे ते. आता पाहिजे तुम्ही बरोबर समजावून सांगा असं साहेब 10 लाख रुपये भेटू राहिले म्हणा. तर असं चढून द्या. म्हणजे कसं तर पाठवा नाही तर मग अजून काहीतरी घोर करत दे. हो ना म्हणतो ना वा यातच आहेच आपल्याला मग काय सांगतो बरोबर समजावून सांगतो. मग लवकर जा सह्या करा. हो जा घरी मला सांगितलं तुम्हाला. दुसरी गोष्ट महत्वाची लवकर सकाळी निघा तुम्ही. सकाळी आम्ही तुम्हाला रवाना करून देतो. 6 वाजता बिलकुल टीम निघाली पाहिजे आपली. काय झाबरू. ना बिलकुल तयारी झालेली आहे आमची. कोटं गिटं सगळं आमचं भरून थैल्या गेले ओके आहेत ना. बस आता हे आता काय हे नवीन निघालं ना आता हे आपल्याला माहित नव्हतं असं आहे म्हणून. आता सरपंच साहेबाचा फोन आला म्हणे असं आहे म्हणे बा परमिशन पत्र घेऊन राहिले म्हणते. वरून त्याला आलं असं नवीन वक्तात. घेते ना मग तुमची काय अडचण आहे का. अरे भाड्या तुझी काय अडचण आहे भारत्या तुझी रे. आपल्याला कोण रोखते हो भाण्यान मी तर आम्ही तयार असा बिलकुल कोणाचीच काही नाही. सगळे जण येऊन राहिले. पाहिजे जरा लाऱ्या तू काही अडचण नाही ना. बुडा म्हणे तिथं सही करतो म्हणे तुझी काय अडचण नाही म्हणा. आपण येऊनच राहिलो ना वा मग काय आपला बुडा पाठवते काही टेन्शन नाही असं काही विषय नाही. जा मग आता घरी तुम्ही घरच्याला बरोबर पद्धतशीर समजून सांगा. हो MP सरकारनं 10 लाख रुपये बक्षीस ठेवलं आहे म्हणा. आणि एक तर प्रमाणपत्र भेटते म्हणा एखादं. पुढे आयुष्यात भविष्यात कमी येते म्हणा ते आमच्या. तर म्हणून मला कसं 10 लाख रुपये कुठून येते. 2 दिवसात पकडून आणता का तुम्ही द्यायला. मग कधी लाभ आहे द्यायला सगळं जंगलात माहीत आहे कुठं लपेला काय आहे तर त्याच्या काही टेन्शन नाही. बाबा असं आहे ते नाही म्हणजे सरकारनं 10 लाख रुपये बक्षीस जाहीर केलेलं वाटते त्या चाच्या भतीजाले. असं मामा सांगायला लागले नाही का म्हणून आपला जर हात जमला तर. वाचला कागद वाचला कधी पूर्ण समजलं त्यातलं काय अर्थ आहे त्याचा काही समजलं का तुले.
ते काय पाहा लागते, काय असणार आहे शेवटी स्वतःची जबाबदारी स्वतःवर, बरोबर आहे त्याचं, काऊन की ते काय रिस्क घेणार आहे आता, काही नसते ते, असं लय असते कागद. आता बँकेचे आपण लोन काढतो, किती मोठ्या याच्यावर सह्या घेतात ते, कोणती वास्तू आपण कोणतं काय असते, मग सगळं लिहून घेतलेलं असते, काही होत नाही ते, काही लोड घेऊ नका, जातो मी बिंदास. शेवटी मुजरपणा करतोस तू. तुला काय सांगून राहिलो आम्ही समजावून? काही गरज नाही ना आपल्याला. काही गरज आहे का जायची? कोणत्या गोष्टी कमी आहे आपल्यापाशी? जमीन 10 एकर आहे, सगळं आता ट्रॅक्टर दिलं तुले. बाकीचे कामधंदे आहेत ना, लय आहेत ना आपल्या मागं. असे उचापतीचे कामं करून आपल्याला काय जीव गमावायचे आहे का? का लय आहे इथं? म्हणून म्हणलं बा तू आई काय म्हणते ऐक तू. हो ते पाय काय म्हणते. हो मारती तू काही जाऊ नको विनाकारण कसं आमच्या जीवाला फाशी गेलाव नको बाबा. हो आपण म्हणलं मी तुझ्या सासऱ्याला सांगून देईन, नाही तर मग तुझ्या घरच्या बाहेर सांगून देईल, कारण की असे करून राहिले बाबा जंगलात चालले तुम्ही. तर अजिबात जायचं नाही, त्या भानगडीत पडायचं नाही. असं आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज याव जन्माले पण दुसऱ्याच्या घरी यावं असं लोकांचं आहे. म्हणजे स्वतःचं पोरगं नाही, त्याला नाही काही झालं पाहिजे. अरे काही नाही होत ना, आम्ही 5-7 जण आहो, येऊ द्या त्याला सामने काय करते ते. मग काहीच नाही आहे, आम्हाला फक्त त्याचा शोध घेणं आहे. दिसले की मग आम्ही पाहू काय करत ते. तो मनान कर, तू कसं कोणाचं काय ऐकत नाही. तू लावतो तूच. हो तू काय करायचं ते तू पाय. हो हिचं म्हणणं आहे की तू जाऊ नको. हो तू काय तो मनाचा निर्णय तू पाच बस तिकडे. तर मग आम्ही काय करा. अरे मग काही होत नाही याच्यात, मजाची गोष्ट आहे. 2 दिवसाचं काम आहे, कंदी लावायचे सगळं हो ना, आम्ही हो ना, तुम्ही नको काळजी करू. काय बाबा मारती तुला किती कसं समजून सांगू, हे म्हणतच तरी ऐकत नाही म्हणे. हे पहा हे काही सही करायला तयार नाही रे बाबा. तू काय करायचं ते पाय तू. ते काही सही करणार नाही. तू सही करायची असेल कर, नाही तर करू नको. मी राणीला सांगून देतो असं काय म्हणतो. ते काय सांगू राहील तू, तिला नको सांगू दे, विषय काढू नको दे फालतूचा. करा बाबा सही करून टाका याच्यावर, काही विषय नाही याचा, करा. आपण काही करत नाही सही, तुला काय करायचं ते पाच बसतो तू. आपला विषय नाही, आपल्याला काही घेणं नाही. बरं घरी म्हणलं तू लवकर, जास्त टाइमपास करू नको, इकडे काय काम आहे तुझ्याशी, लवकर आहे अर्जंट. हो ना येऊनच राहिला रस्त्यानं. हो ना आलो ना 5 मिनिटात तिथे येतो. आलोच घरी चालो. बाबा याच्यात यानं सगळंच लिहून घेतलं आपल्यापासून. म्हणजे आता ते म्हणते की जर काही झालं मुलाले तर आम्ही जबाबदार राहणार नाही, त्याची जबाबदारी त्याची राहील. म्हणजे हे तर लय सगळं झालं. म्हणजे मग काहीच नाही का आपल्या पोराला जर काही झालं जंगलात तर. तेच आहे ना, ते त्यानं स्पष्ट लिहून दिलं ना की तुमचं तुम्ही पहा काय करा असते. आणि हे आता झाबरे आहे की नाही, यानं सीआयडीची टीमची तयार असते. आता हे पोट्टे घेतले हाताशी, आणि मलिदा खाईन ते आता. 10 लाख रुपये जर भेटले तर यायला काय देणार आहे ते. 10-20 हजार रुपये यायला देणार आहे, आणि बाकीच ते घेणार आहे त्याच्या कामोकामी लावासाठी. मग आपल्याला प्लॅन समजत नाही का त्याचा. पण ते कोणी खावा, पण आपल्या पोराला पाठवू नका बाबा तुम्ही. मग काय तर विनाकारण बसले, आपलं काही झालं गेलं ते चोर कसे आहे काय, त्याने जर काही केलं यायला तर त्याच्यावर काही असते काय. तर मग तेच म्हणून राहिलो मी, फालतू हे काही सांगत नाही पोट्ट, काही नाही आपलं तिकडे काही करून बसते ती. आलं की सांगतो मी त्याला बरोबर. येऊ दे त्याला. काय म्हणलं कसं काय आहे सीआयडीचं काय प्रकरण आहे तू चालला का त्यांनी. काही समजते का म्हणलं त्यातलं काही तुले. मस्त म्हणजे आता त्यात काय समजा लागते आपल्याला, बस आपल्याला संग जाणं आहे. झाबरे आहे ना पुढे, आम्ही त्याच्या मागं कुठं काय आता त्या चाच्या भज्जेला पकडायचं आहे. मांग आहे तुम्हाला नाही. आबे म्हणलं झाबऱ्यान मारते तुम्हाला माहित आहे काय आहे. मुरेल चिरेल पोट्टे आहेत म्हणलं, त्याला सगळे अकल आलेले आहे. तुम्हाला दिन पुढे करून होय विशाल आगे बढो, हम तुम्हारे साथ है. मागून मलिदा खालता यार, तुम्ही तिकडे गोया खाले गो मरा. म्हणलं अक्कल आहे का तुला, काही चालला आपला तिकडे काही करायला, कोण सांगत तसं ऐकाले. एवढे काय होऊन राहिलं काही बी. आपलं कंदील आबाजी आहे संग, सगळे जण एक दोघं आहो आम्ही 7 जण आहो ना, 7 जण. किती काय असं बाबा. पण हे पा तू कसं आम्हाला काही लेकर नाही, एकच आहे आम्हाला. हे बा तू काही जाऊ नको म्हणलं, काही गरज नाही आपल्याला. हाय आपल्याला आता पोटा पाण्यापुरतं चांगला पद्धतशीर आहे, काही गरज नाही जायची. 10 लाख रुपये लिहिणे किती येईल तुले. सापडले चोर तर किती येणार आहे. लय असले तुम्हाला 5-25 हजार रुपये देते ते. बाकीचे ते झाबरे त्याच्याच कामोकामी लावणार आहे ते. मग त्या पोरीचे लग्न आता होऊन नाही राहिलं त्याचं, काही ना काही 10 लाख रुपये ते एखादा धंदा बिझनेस टाका ना, तुम्हाला बसून भमलं असं आहे ते. तेच आहे ना, काही गोष्टी समजल्या पाहिजे ना. झाबऱ्याचा काय प्लॅन आहे तुम्हाला माहिती आहे का. कमीत कमी 10 लाख रुपयातले ते 9 लाख रुपये एकटाच छापणार आहे. 9 लाख रुपयात एखादा बिझनेस टाकन, चांगलं टापटीप पण जर जमलं त्याचं तर झालं, नलू मॅडमशी लग्न होते त्याचं. म्हणजे असं त्याची रणनीती आहे. तुम्ही चालले आपले त्याच्या मागं. सांगितलं तसं करायला बेअक्कल बनायची, अजिबात जायचं नाही बिलकुल. मी सही करत नाही त्या कागदावर, ते कागद वापस देऊन दे तुम्ही ते. तुम्ही का नाही, अरे काहीच नाही होत नाही याच्यात. आता हे बा म्हणलं सही करतो, देतील ते आपल्याला 1-1 लाख रुपये देतो म्हणेन ते, असं म्हणेन ते. नाही काही अजिबात नाही, जीवाची काही खेळा लागते का एवढं. बसले आपली काही जायचं गरज नाही, मी सही करत नाही, कागद वापस देऊन देतो त्या. उद्या विषय काढायचा नाही, जायचं नाही उद्या सगळे. ठीक आहे मग. तुम्ही जा त्याला घेऊन जा, मला काही करायला लागत. तिकडे त्याला कुठं पाकिस्तानात पाठवा, तिकडे बांगलादेशात पाठवा, मला काही करायला लागत आता. मी चालली मामायरी. काय डोक्यात फरक पडला का तुया. आता चालली नाही चालली आपलं कोणत्या गोष्टी टेन्शन. आता ते काय तिथं का कुठं काय सीमेवर चाललं का तिकडे युद्ध सुरू आहे कोणतं. यावं म्हणलं इकडे जंगलातच चालणार रामपूरच्या. ते 7-8 जण आहे का, एकटं नाही ते. मग काय त्याला का घर कोंबडा करतं का म्हणलं घरात बसून. चालली मोठी जाय म्हणलं, तुला कुठं जा असते जाऊ दे तिकडे, ते चाललं तिकडे. जाणं आता मला काय एवढं राहायचं, मी चालली आता. हो जाणं तू, पण सकाळी जा. आता काय चालली 8-9 वाजून राहिले संध्याकाळची. आता राहू दे तू, सकाळी जा तू कुठं जा असते. आता ते काही काळजी वाटते तुम्हाला. जा म्हणतो मला त्या पोराला तिकडे जंगलात पाठवून राहिले. थोडी तरी तुमच्या मनाला काही वाटतं. तिथं काही एखाद्या वाघा नळी पकडी त्याची बसले आपले. ते चोर कोणत्या रंगाच्या काय दिली त्याने, एखादी बंदुकीची गुळी मारून. ते पोराची काही काळजी आहे का नाही तुम्हाला. चालले मोठे काही करायचं नाही, मला सैन गिन काही जायचं नाही. पाहू लाऱ्या जायचं नाही म्हणलं अजिबात. तसं नाही, हे एक प्रकारचं ऍडव्हेंचर आहे. ऍडव्हेंचर साठी चाललो आम्ही. काहीतरी चला बा नवीन करा. करू नका नवीन जीवन. मुकाट्यान हाय त्याच्यातच आपलं चालते, आपलं जे आहे ती. मुकाट्यान बसले आपले, मला जंगलात चालले, कोणती सीआयडी बनाले. काही गरज नाही म्हणलं, राहू द्या. आता काय करा कसं करा. मग आता काय सही केली तर थांबत नाही का मग.
तुम्ही जर आता सही केली तर हे बा म्हणले आले आता नाही तुम्ही हो मी तिकडेच राहतो माझ्या बाप म्हणले पोसायला तयार राहतो मी फोन लावतो त्याला असं आहे म्हणतो हे काय ऐकून नाही राहिले हो पोराला पाठवते जंगला तर आता हे यायची भांडण नाही सुचू राहिले बाबा मी काय म्हणलं राहू दे जाऊ दे आता काय आता तुमची फालतू माझ्या राहू दे बाबा जाऊ दे तर आता नाही ते बा तुला सांगायला नसतं पुरलं मग काय तर आता लोक मी सही करून तिकडेच द्यायला पुरलं असतं ते पण विनाकारण मिळालं बा चला मोठेपणा सांगायला आलो जाऊ दे तिकडे बसता त्या ते घर कोंबडा दिले आणि बस म्हणा घरीच आता हो जाऊ तिकडे तुला नाही समजत नाही काय असते तर तुम्हाला बाहेर काय माहिती आहे याच्यातनी ते आम्ही बरोबर करतो भाने मी दोघं जर असलो का नाही तर 2 हिस्से पडते त्याच्यानी घबाडातनी मग 10 लाख रुपये काय म्हणून राहिले 10 लाख रुपये ते आहे ना अजून समजा त्यानं 1 कोटी रुपये लांबवलेले आहेत म्हणजे मग त्याच्यात जर समजा थोडंफार जमलं तर असं आहे ते लय मोठं प्रकरण आहे तुला नाही माहिती आहे काय करा बाबा देवान द्यावं तर किती द्यावं म्हणलं आता दिलं ना तुम्हाला घबाड दिलं ना बाबा 30 लाखाचं घबाड दिलं ना 20-22 लाख रुपये घरी पडेल आहे कोणत्या गोष्टीची कमी नाही म्हणलं चून खाता नाही राहा म्हणलं काही गरज नाही आपल्याला काही गरज नाही म्हणलं अजिबात जायचं नाही तुम्ही तसं नाही हे कसं आहे याच्यात जर ते चोर जर आम्ही पकडले का नाही तर आमचं नाव जिकडे तिकडे पसरते की बा याच्या टीमनं हे त्याच्या भतीच्या चोर पकडले बा पेपरले न्यूज हे ते बातम्या टीव्ही नाव होते आमचं त्याच्यात पैसे नाही महत्वाचे पैसे तर आहेच आपल्याजवळ पण आपल्याला हे कसं नाव कमावणं आहे ना कमावू नका बाबा तिकडे वागा हल्ला केला बसले आपले काही नका म्हणलं जायचं नाही म्हणजे नाही जायचं काही नाही ना वागणं फागं काहीच नाही म्हणलं आम्ही करू ना काय करायची आम्ही 5-7 जण दोघं राही ना असं आहे ते नाही काही गरज नाही म्हटलं बाबा तुम्ही हे पहा दोघं जण जर चांगले असले सगळ्याच्या आपल्या तब्येती चांगल्या असल्या हेच लय कमावलं आपण आता काही नाही पाहिजे आपल्याला कोणतं घबाड नाही पाहिजे ना कोणतं बक्षीस नाही पाहिजे ना कोणतं नाव नाही पाहिजे असं आहे मग हातचे कमावता तुम्ही मला सगळी माहिती आहे ना जंगलातली सगळं माहिती आहे बरं फक्त मला कसं आहे तिथपर्यंत यायला पोहोचायचं काम होतं पण आता तू ऐकून नाही राहिली बाबा तुमच्या मनानं करा मी काही बोलत नाही आता माझ्या कसं डोकं काम नाही करू राहिलं कोणा फालतू एखादी बंदुकीची गोळी मारली त्या चोरानं बसले आपले काही करत काही जायचं नाही म्हटलं बा तुम्हाला जायचं असेल तुम्ही जा मी काही राहत नाही मग मी चालले माझ्या घरी काय म्हणा तुला आता सांग बरं कुठं मी वाचलं लिहिलं ऐकलं म्या की बा प्रत्येक माणसाच्या यशामध्ये बाईचा हात असते म्हणते तर तू तर माझ्या पैशाचे हात आहे तू आता काय बोला तुले जाऊ दे आता काही बाकी काही मी सांगत नाही लवकर कागद घ्या देऊन द्या वापस अजिबात सही करू नका देऊन द्या आता बरं आता काय आता म्हणू राहू दे बा मग काय आता नाहीच म्हणते तर कुठं बसतं मग जाऊ दे आता कुठे डोक्याला टेन्शन असल्यावर आपण तिकडे जायचं हे बिचारी काळजीत नाही काही अर्थ आहे का जाण्यात बरं ठीक आहे मग जाऊ दे मग मी देऊन देतो नाही म्हणतो मग नाही का काय आता मोडला विषय मग जाऊ दे तिकडे यहाँ पे कैसा है बाकी रहने सहने का कुछ टेंशन नहीं है लेकिन कैसा कितने दिन निकालेंगे यहाँ पे इतना करोड़ों रुपए का माल है और कैसे यहाँ पे अपना कैसे माती हो रही है ना अपनी कुछ ना कुछ आगे का सोचना पड़ेगा ना अपने को हाँ वो तो मेरे को भी लग रहा ना यहाँ से निकलना पड़ेगा जल्दी लेकिन वो खादोड़े बोला कि कैसा 8 दिन जरा टाइट रहो बोले एमपी पुलिस आई है बोले यहाँ पे वही तो परेशान हो गया तो मैं क्या बोलता चाचा चलो बड़ा ऊंची जगह पर जरा सा वहाँ पे रेंज होंगी तो आज से फोन लगाएंगे खादोड़े को और दूसरे सिम से लगाएंगे वैसे वो उठाता नहीं या भतीजे को कैसा अपने को खादोड़े को फोन लगाना पड़ता है हाँ कैसे क्या पोजीशन है उधर की समझ में आ जाता फिर नहीं क्या चलो फिर निकलो बाहर यहाँ से ऊंची जगह पर जाएंगे क्या कितनी दफा बताना पड़ता तुमको फोन मत लगाओ करके मुझे तुम कैसे परेशानी में लाते बाबा फिर क्या अरे तुमको बोला ना मैंने वहाँ पे सेफ है आप वहाँ पे टेंशन नहीं लेने का 8-15 दिन रुको और चल जाओ तुम्हारे हिसाब से अभी जरा सा वातावरण बराबर नहीं है ना तुमको मालूम नहीं गया तुमने तो चोरा गया रामपुर में फालतू करा जाए हाँ लेकिन कैसा ढील होगा तो कैसा हम निकल जाते थे यार पोजीशन क्या है इधर की हमको कुछ समझ में नहीं आ रहा जंगल में कुछ मुझे हाल हवाल क्या है क्या हाल चले क्या है देखना पड़ेगा रामपुर फोन लगा था मैं शिवलाल टोकोटे को वहाँ पे तुमने 2-4 चोरियां किए थे ना उसकी वजह से सब झमेला हो रहा पुलिस के चक्र वहाँ भी चालू है तो ठीक है मैं अभी शिवलाल टोकोटे को फोन लगाता कोई पोजीशन क्या है हाल चला देखता फिर हो रहा था बस उतना बताओ बाद में हम फोन भी नहीं लगाते हम हमारे हिसाब से वापस निकल जाएंगे फिर हाँ ठीक है पहले पता लगाओ क्या पोजीशन है तो ठीक है अभी फोन लगाता मैं शिवलाल टोकोटे को ठीक है नमस्कार खादोळे साहेब कशी काय आठवण आली बा तेच म्हणलं काय बा अचानक एवढ्या रात्री कायचं तेच रळगरानं चाच्या भतीच्या डोक्याला ताप झाला त्याचा असं वाटतं बा इकडे कायले झाले त्याला म्हणलं ना येऊ नका त्याला काय 1 कोटी रुपये घेऊन त्या जंगलात दिलं आपले रामपूरच्या आता सांगा आता आणि एक तर ते एमपी पोलीस त्याच्या मागावर आहे आता काय करा आता फोन आला त्याचा म्हणजे काय हलचल आहे सांगा आता काय हलचल सांगा द्यायला आपण का पोलीस स्टेशनमध्ये जायला पाहून यादी काय तर बोलतो खादोळे साहेब 1 कोटी रुपये घेऊन इकडे आहेत का ते रामपूरच्या जंगलात काय तर कबाडा करून आलेत ना ते तिकडे गेले तिकडे बँक फोडली त्यानं 1 कोटी रुपये घेऊन इकडे लपलेले आहेत ते हो आता झाला वांदा आता हे त्याच्या मागे लागले पोलीस एमपी वाले मग काय करा अच्छा ये बात आहे नाही का आला म्हटलं बा खादोळे साहेब स्टोरी लक्षात आली मा ते कसं आहे एमपी पोलीस लोकांना या जंगलाची काही माहिती नाही आणि माहिती आहे आमच्या गावातले CID तर त्यानं आमच्या गावातले जे पोरं आहेत समजा मोजके हुशार पोट्टे आहेत ते CID वाले आणि एक आमचा कंदील बुडा त्याला सगळी जंगलाची माहिती आहे असे हाताशी धरून ते पूर्ण बिलकुल खोलफिटिंग करणार आहे त्याची आता प्रतिज्ञापत्र घेऊन आले ते पांडे साहेब पालकाच्या स्वाक्षऱ्या घेतल्या बापरे म्हणजे तुमच्या गावची CID मागायला लावून राहिले का त्याच्या मिळालं का काय तर का माझा मुलगा होता त्याची त्याला सांगितलं बाबू म्हणलं हातानं गमावशील जीव तू जाऊ नको तर त्याला सांगितलं मी जाऊ नको म्हणून तर आता हे काय बाकीचे जाती नाही जात काही सांगता येत नाही हे बा तुम्ही कोशिश काही करा पण ते तुमच्या गावची CID जाऊच नका देऊ ते जर गेले काही सगळा सत्यानाश होऊन जाईल बरं ते चाच्या भतीच्या जर हाती लागले का नाही ते 1 कोटी गेले 10 लाख रुपये द्यायला बक्षीस भेटल आणि त्या चाच्या भतीच्या मी होते 3 हो तेच म्हणलं जमानती राहू मी बरोबर म्हणजे समजा सगळे नाळा जुटलेले आहे आपल्या नाही का बरोबर पाय तुम्ही बाकीचे जे काय हालवाला आहे पण शक्यतो बबनराव आमचे दोघं तर काही चालले नाही बा आता बाकीचे काय होते तुम्ही काढतो खोलफिटिंग काही करा तुम्ही तिथून CID निघाले नाही पाहिजे हो कारण की आपल्याला संरक्षण देणं आहे त्याच्या भतीच्याले लवकरात तिथून तयारी सटकायचं आपल्याला कारण की कसं आहे ते जर सापडलं झालं गोत्यात कामाला
बरोबर नाही, काही काळजी करू नका, मी जाऊ देत नाही इथून, सीआयडी निघू देत नाही ना, काही वांधा नाही. हो, आता 2 तर फिसकोले मी, अजून बाकीचे फिसकोतो. शांतारामला भेटतो मी, त्या झाबऱ्यास सांगतो जरा समजून दिल्या. हो ठीक आहे, काही हरकत नाही, पाय तुम्ही. हो, झाबऱ्या कॅन्सल झालं की झालं काम, काही टेन्शन नाही. ते काय करायचं ते करा, मी त्याला सांगतो मग समजावून बरोबर सतर्क राहा म्हणून. त्याचा फोन आला तर मला नेमका आता. ठीक आहे, मग ठेवू मग. हो ठेवा तुम्ही बिंदास. हो बिलकुल, सीआयडी कॅन्सलच करतो मी, जाऊ देत नाही तुला. हो, काही बिंदास राहा तुम्ही. ठीक आहे, ठेवतो. अबे एवढा उशीर असते तुला, सामान आण म्हणलं फटफटले का, इतका उशीर करून राहिला म्हणलं. निरा पाणी उकळून राहिलो मंगापासून. इतका उशीर असते. मामा मी काय म्हणतो, लय खबर आणली म्हणलं मी एक महत्वाची. हो जरा तुम्ही ऐकसान ना हपोसान बिलकुल. काही सांगू नको खबर की उद्या सकाळची तयारी कर. आता भैमुख काढणं झाला, त्यानं पैसे दिले आपल्याला, सकाळी निघणं आहे. हो, आलू पोंग्या गेलाय त्या लक्ष्मणच्या गाडीवर. मग काय जाऊ दे, ते काही सांगू नको मला. मामा आपल्या कामाची आहे ना खबर, मग तुम्ही ऐका घरी. काय सांग, लवकर सांग काय आहे. ते चाच्या भतीजी आहे का नाही, ते रामपूरच्या जंगलात लपलेले आहे म्हणते. हो आता गोष्टी झाल्या बा पोट्ट्या आणि त्याची ती सीआयडीची टीम आहे का नाही ते. हो तर ते उद्या सकाळी निघणार आहे म्हणते, त्याला पकडासाठी 10 लाख रुपये इनाम आहे म्हणते. हो तर म्हणलं मग आपण जर गेलो तर. आता इकडे काय आले मरायला ते, आता काही आता लोक तर फरार होते ते. असं रामपूरच्या जंगलात आहे म्हणते का. मला काय सांगू, पोलीसची गाडी दिसली ना मला, पोलिसांनी यायले ऑफर दिलेली आहे, तुम्ही जा आणि पकडा, 10 लाख रुपये बक्षीस आहे म्हणते. हो, मी ऐकलं ना पूर्ण गोष्टी. 10 लाख रुपये इनाम आहे नाही. हो, बरोबर आहे, चांगला मोठा हात मारला वाटते काय नाही का, एखादी बँक लुटली वाटते त्यानं. इथं रामपुरात लपले ते आपल्या जंगलात. बरोबर, पाहू आता, करू त्याचा अभ्यास करा लागेल जरासा नाही का. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. हो पाहू आपण काय करायचं ते. हो जरासं अजून एक चक्कर मार गावातून. हो काही जरासं आलं लक्षात तर. हो सरपंचच्या घरागिराकून काय आहे हाल हवाल जरासा. हो सामान आले आलो बा, असं तसं करून बरा माहिती काढून घे. डबल जाऊ का मग, अजून काही माहिती काढून आणू का. जरासं कसं अजून काही जास्त कमी जास्त असेल तर ते भेटून जाते मग पूर्ण. हो म्हणजे डिटेलच. मग उद्या सकाळी मग आपण ये लागू कामोकामी. हो पाय मग जा ये अजून आण खोल फिटिंग करू. असं आहे शेवटी, म्हणजे आपला ते बाबून दुसऱ्याचं ते काढतो, अशीच आहे की नाही भूमिका कोणाची बी. म्हणजे लोक गेले पाहिजे, त्याला काही झालं चालते. म्हणजे आपलं नाही जायचं काय रे शांताराम भाऊ. आपल्याहून दुसऱ्याची परीक्षा असते. तुम्हाला वाटते का, आता तुम्हाला जर समजा एखादी आता तुमची मुलगी म्हणा किंवा मुलगा असता, ते जर जंगलात जाय म्हटलं, तुम्ही जाऊ दिलं असतं का शांता मावशीनं. मावशी तुम्हीच सांगा. काय खोटं बोला, आम्ही पाठवलं नसतं. खरं आहे शिवला. म्हटलं आता भूषणले पाठवा वाटते का, बरं दुसरी जाऊ दे, आपलं पोरगं भूषण आहे. पण आता झाबरू तुमच्या इथं किती कामधंदा केला त्यानं, किती त्यांना मदत केली, आणि तुम्ही राजे त्याला रोकायला नाही पाहिजे का अशा टाईमले. तुम्ही झाबरूला समजावून सांगा, मला सीआयडीच्या नांदी लागू नको. काय आहे ते बक्षीस भेटते नाही भेटत, ते सापडते नाही सापडत, त्याचं काय चोर आहे ते काही निघून जाते सांगता येते का. बसले आपल्या भानगडीत पडत फालतू झाला दगा फटका काही तर जंगलात नाही, तर तुम्ही त्याला समजावून सांगा आणि ते कॅन्सल मारा. वाटते झाबरूचं इथंच काहीतरी हो चांगलं होईल, नाही तर बाकी इकडे तर काही कठीण काम दिसू राहिलं. अरे हो पण आता जाऊ दे जाते तर त्याला आहे ना, त्याची प्रॅक्टिस आहे ना. आता लोक बरेचसे प्रकरण सॉल्व्ह केलेले आहे त्यानं. जाऊ दे तू एक पोराला पाठवू नको, त्याला तरी अडू नको. असं कसं तुम्ही काही ऐकत नाही. आता मला नलू मॅडमला फोन लावला आणि तिचं तरी ते झाबरू ऐकत नाही, तर तुमचंही ऐकत नाही, माय ऐकत नाही. हो तिला समजावून सांगतो काय परिस्थिती आहे. हो 1 मिनिट. शिवला काका फोन लावला. हॅलो, बोला शिवला काका. नलू मी आपलं तुझ्या घरीच बाबा आहे इथं. तर सहज फोन लावला होता. तर म्हटलं ते आपलं इथं कार्यक्रम होतं, उद्घाटन होतं शिवलाल ट्रेडरचं. तर त्या दिवशी फोन केला, पत्रिका टाकली व्हॉट्सअपवर, तू आली नाही म्हटलं. काका माझं 2 महिने ट्रेनिंग आहे इकडे उन्हाळ्यात, मे जून महिन्यात. तर कसं सुट्टी मिळत नाही, म्हणून नाही येऊ शकले. बरोबर आहे, शिक्षण महत्वाचं आहे. असं येणं जाण्यानं कसं होते, जास्त टाइमपास होते आणि फालतू अभ्यासावर व्यत्यय येते. तर मी काय म्हणत होतो, जरासं झाबरून थोडं समजावून सांगा. हो कसं आहे, ते सीआयडीचं प्रकरण आहे एक आपल्या गावात आपल्या इथं आलेलं आहे. चोर उचके आलेले आहेत आपल्या जंगलात, तर त्याला पकडावा. 10 लाख इनाम आहे, असं तसं आपलं फालतूच्या गोष्टी आहेत. का सोपं असते का कामं विनाकारण दगा फटका झाला काही, तर म्हटलं त्याला समजावून सांग, या कामात काही पडू नका म्हणत विनाकारणची. असं सांगा त्याला. म्हणजे सीआयडीचं म्हणजे त्याचं भूत गेलंच नाही वाटते अजून, नाही का चालूच आहे का सीआयडीचं. मग तेच तर म्हटलं, विनाकारणच्या कामात बसले आपली वेळ गमावता, काहीतरी करायला पाहिजे ना. असं एखादं धोरणशील काम करायला पाहिजे त्यानं. हो पण आता ते काय सध्या काय करतो तू. काय करते काही नाही, आता कांदे उठायला गेला होता तिकडे त्या मारुतीच्या सासऱ्याच्या घरी. इकडे ते सरपंच ट्रॅक्टर चालवते, कधी कधी जे आलं ते हातात काम करते ते मजुरीनं. मग काय आहे त्याचं. झाबरू 6 महिने आहे, तो काहीच करत नाही, गावातच आहे म्हणते कांदे काढतो. बरोबर ठीक आहे ना, मी सांगते समजून त्याला. हो काही हरकत नाही. बाकी बाबा आहेत का, बाबाची तब्येत वगैरे. चांगले आहे बाई, चांगले आहे म्हटलं. हो आईची तब्येत चांगली आहे, माझी आहे. हो काही हरकत नाही. हो ठीक आहे. बाकी सर्व व्यवस्थित. हो व्यवस्थित नंतर लावतो फोन व्यवस्थित. हो ठीक आहे, मग ठेवतो.
बापरे लय दिवसांनी फोन लावला बा. हो ना, काय माहिती बा नलू. हा, काय म्हणत होती, काय बोल म्हटलं बोल. बोल ना, तू एखादा फोन तरी लावतोस का रे? काय चालू आहे काय नाही तर काहीच करत नाही म्हणजे तू नुसतं गावामध्ये ट्रॅक्टर चालवतोस. कोणाचे कांदे काढणं, कोणाचं काही कसं काय म्हटलं तुझं. 6 महिने तुझ्याकडे दिलेले आहे मी. 6 महिन्यात काय करायचं ते कर तू, नाही तर माझ्या बाबा तुला माहित नाही का. 6 महिन्यानंतर म्हणजे दिवाळीपर्यंत तुला काहीतरी करायचं होतं आणि 1 महिना 1.25 महिना गमावला तू, काहीच केलेलं नाही म्हणते. आता मला कसा फोन आला होता घरून, शिवलाल भाऊ आले होते वाटते आमच्या घरी. तर त्यांनी सांगितलं मला असं आहे म्हणून. आणि ते काय CIDचं घेऊन बसलं म्हटलं भूत डोक्यात. ते बंद कर म्हटलं ते विषय. विनाकारण काही कोणत्या याच्यात पडू नको तू. विनाकारण जंगलात जा आणि हे करा. विनाकारण त्या गोष्टीत पडायला काही परवडत नाही तुला. तेच म्हटलं. आता शिवलाल भाऊला काही गरज आता. अरे मी काय म्हणतो नलू, तुला नाही ना माहिती काय आहे ते प्रकरण. हो याच्यात कसं आहे, आमची टीम तयार आहे सगळी. उद्या सकाळी निघणार आहोत आम्ही. आम्हाला चोर पकडायचे आहेत ना. बाबा झाबरू, तू झोपेत आहे का? त्यातले 2-3 मेंबर तुझे येणार पण नाही, मला आता सांगितलं त्यांनी. नाही नाही, सगळेच येऊन राहिले. तुला कसं ते शिवलाल भाऊने जास्त सांगितलं, काही खोटं आहे ते. ना तू जाऊस नको. विनाकारण काय होईल तर बसावं लागेल. दुसरं तू काहीतरी दुसरं सोचणं गड्या. विनाकारण तू कसं वेळ गमावून राहिला. लोकसभेला फॉर्म भरायचा असता का कोणतं करावं. एखादा मग बिझनेसमॅन होत असते का माणूस, काहीतरी वेळ लागतेच ना. एक तर 6 महिने झाले कमी. पाय तुम्ही काही ना काही याच्यातूनच एखादा मार्ग निघाला तर निघाला CIDचा. मला तर नाही वाटत पाहिजे काही भवितव्य दिसते म्हणून. बघ तू काय करायचं, फक्त माझं मत आहे की तू जाऊ नये. काही काळजी करू नको, मी करतो बरोबर. नंतर फोन करून बरोबर सविस्तर सांगतो मी तुला. ठीक आहे, ठेव तुम्ही, जरा गडबडीत. बरं ठीक आहे. हो पण काळजी वाटते रे. 6 महिन्यात काहीतरी कर गड्या तू, नाही तर कसं काही खरं नाही बरं. असे दिवस गमावू नको विनाकारण. ठीक आहे, ठेवतो मग. आले मला झाबरू, सगळे आले आता. चला आले का सगळे. ते कागद किती दिला तुमच्या पुढे तिकडे. काय सर जो तमाशेच तमाशे रे. मग घरी गेलो, बुडा म्हणे काय नसते कामं करून राहिला. म्हटलं काय होती. करा म्हणलं सैमुकडनं. कायचं बुडी म्हणे ऐकच नाही माझी बुडी. तिकडे फोन लावला बा सासरवाडीले. मग आता सासऱ्याचा फोन आला, काय अगाऊपणा करून राहिले म्हणे, असं तसं हे ते फालतू मार भडकला राजा ती. मग काय ते बा काय आता कठीण काम आहे माहीत. बुडा काही सही करत नाही. म्हटलं बा कसं करा आता. शेवटी सांगायला आलो बा आता काही आपलं जमत नाही. आता CIDचा शेणापती म्हटलं का मारती तू म्हणतो की आता मी नाही, असं कसं तिसरा बाय काढून राहिला तू. असं ना करू ना तू पाहिजेच ना बा, त्याशिवाय जमते का ते. आपण हे बाकीचेच कुठून राहिले, यायचे नाही ना. मग यायचे तालतंत्र जागेवर नाही ना. पण आता कोणी म्हणजे बाकीचे हे नाही राहिले का खरे भाने काय लारे. काय सांगू आता, माघरी ते बा भांडणं झाले. माय बाबा म्हणे बा सही करतो, तर माई आई म्हणे करू नका सही करताना. मी चालली, थैली भरली होती. माघरी झाले भांडणं. मग मला जाऊ दे आता, कसं काय करा, राहू दिलं. मग ते झालं आमच्या इथं रामायण झालं. म्हणजे काही जाणे लागत. मग असं तसं. मग शेवटी कसं बुडा म्हणे बा जाऊ दे म्हणे, किटकिट काही पुरत नाही म्हणे. मग राहू दे म्हणे, आपण काही जाऊ नये. बाबा मोठे मोठे सरदार आताच घायल झालं तर पुढचं काय आहे. चेत्याने भुसण्यात 100% येत नाही. का रे भुसण्या चेत्या काय आमचं तर गेल्याच वास्कोट खाल्ला आम्ही. मग चेत्याला बोलला त्याचा बुडा, मा बुडा बोलला मला. मग घरी बस म्हणे, काय करा मग. अरे का केला पसका तुम्ही का ते साहेबला का मोठे एवढे 2-4 दिवस झाले चक्रा मारून राहिले. तुम्ही म्हणता आता नाही, आता वक्तात काय सांगा झाबऱ्या तिथं. आपण आता काय करा, आता घरचे नाही म्हणते तर मग कसं काय करा सांगा बा, तुम्ही सांगा आता. जाऊ दे, काही हरकत नाही तर नाही. आता शेवटी तुमच्या घरच्याची परमिशन नसल्यावर काय इलाज आहे. जाऊ दे, मी आता माया आबाजी दिले ते फॉर्म द्यायला गेले तिकडे. येतो मी भेटून तिकडे काय आहे. हो पाहतो मी एकटाच जातो. मग चला येतो झुंबर भाऊ. झाबरू तू राहू दे ना, तू राहू दे आता. एकटाच काय करतो तू आता. तू कोणते 3 वर्षी तिकडे जाऊ सांग बरं तू. राहू दे आता. राखता आता माझ्यासारखा आला असता बरं. आता तुलाच माहित आहे आमच्या आता कुटुंबावाल्याला कसं कठीण काम आहे. ना ते तर बरोबर आहे म्हणा तुमचं. पण कसं मला तर काही ना काही करावंच लागेल का नाही. आता यायचंय बरोबर आहे म्हणा, यायचं काही चुकलं नाही. प्रत्येकाला कसं बरोबर आहे, आपापलं पास लागते. पण मी तर जातोच गड्या. मी येतो आता, पाहतो झुंबर भाऊ, पाहतो काय. झाबरू, राहू दे ना, झाबरू, बिहार मध्ये झाबरू. आले का दोस्ताना मत आले का. ढोबरा जीव द्या तुम्ही आता. चालले मोठे आता लोक हो केलं, आता चटा देऊ राहिली. जा घरी जा, झोपा जा तिकडे. सरपंच साहेब कसं काय करावं म्हणलं. हे एकच फॉर्म आला ना फक्त, बाकीच्या सह्या नाही गेल्या. कसं काय करावं का म्हणलं. सनसनी काय तुमचं बी नाही सही, काय कसं काय कंडी लाभूच तुमची. तर चालतच नाही ना घरच्या याच्या पुढे. काय करा आता, घरी लडपड सुरू झाली ती. मी आणलं जाऊ दे बा. मग काय आता काय करता सही सांगा तुम्ही. माहिती लई इच्छा हो, तीव्र इच्छा म्हणलं. पण काय आता आपलं चालत नाही घरच्या पुढे. सगळे हात बांधेल आहे ना, बैल बांधे काम झालं आपलं. काय करता आता, शेवटी म्हणलं जाऊ द्या बा, आता तिच्या पुढे जाता येत नाही. बरोबर आहे, म्हणजे हो माझ्यासारखंच आहे समजा. बरं ठीक आहे, मग काय हरकत नाही. मग आता तुम्ही एकटे जाता का मग. का एकटेची तयारी आहे का जायची. हो आहे ना, तयारी आहे, पूर्ण तयारी आहे. सकाळी बिलकुल 5 वाजताच निघणार आहोत. आता कसं काय करावं का आबाजी म्हणलं. तुमचा नातू पहा बा, एक वेळ सांगा समजावून त्याला. एकटाच आहे हे, कसं काय करावं. आता काय सांगू आता समजून. आपण सांगितलं त्याला जे काय सांगितलं आपल्या पोरीनं, पण ऐकत नाही ते. जाय म्हणा बाबा, मग आता काय कर तू, काय करतं ते. काही तुमची हरकत नाही, तुम्ही स्वाक्षरी केलेली आहे म्हणून म्हटलं. हो आता केली मी असं. हो त्याची इच्छा आहे, काय करतात जाऊ दे त्याला, जाऊ दे आहे ना, जाऊ द्या. का मग झाबरू भाऊ, तुम्ही काय विचार करा अजून 10-15 मिनटं. हो मी थांबतो भलं. पण कसं असतं एकट्याला म्हटलं की खूप अवघड जाते ही गोष्ट. हो पहा बा तुम्ही काय करता, तुमची इच्छा शेवटी. झाला ना, पक्का निर्णय झाला. जायचं म्हणजे जायचं 100%. ठीक आहे, मग आता तुमचा मी फॉर ॲक्सेप्ट करतो आणि मी तुम्हाला परवानगी देतो. तुम्ही उद्या सकाळी जा, तुमचं मिशन करा कंप्लीट. आणि मला तुम्ही काय झालं काय नाही मनामनात फोन करा. हो तसं आम्ही सहकार्य करू, त्याबद्दल काही शंका नाही. ओके. हो साहेब ठीक आहे ना. हो काही हरकत नाही.
चला आता काय आता वन मॅन आर्मीच म्हणलं लागेल नाही का. जाऊ दे झाबरू, मग पाय आता उद्या काय करायचं काय नाही तर. पाय बा मिशन कसं सक्सेसफुल झालं पाहिजे. हार्दिक शुभेच्छा खूप खूप. चला सक्सेस झाला पाहिजे, एकट्यालाच पैसा भेटेल का मग. चल ये मग. ठीक आहे मग, चला मोडू मीटिंग आता. पांडे साहेब देतो पोहोचून, चला मग. शिडी फुटली नाही का, 100% आपलंच पत्ता पडते आता. चला मामा सांगतो खुशखबर, हो एकटा साहेब मध्ये टाकलं, बाकी काही कोणी येऊन नाही राहिलं नाही का. चल खोबीर भाई आता सकाळी बिलकुल मिशन चाच्या भटीचे.